स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योती, महात्मा क्रांती, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता गौतमी, माता प्रजापती, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला मी अगोदर पंचांग प्रणाम करतो. माझ्या पहिले दोन वक्त्यांनी सांगितलं ते गुरुजन आहेत. आता गुरुजनांसमोर बोलणं म्हणजे सूर्यासमोर पंथी लावण्यासारखं आहे, कारण ते कंटिन्यू मंच, मला माईक ह्या टच मध्ये असतात. माझ्यासारख्या सैनिक माणसाने बोलावं म्हणजे कितपत ते तुम्हालाही माहिती आहे. पण भाषण करायला किंवा बोलायला पाठांतराची गरज पडत नाही. जे सत्य बोल असतात ते ऑटोमॅटिक निघतात. तर आमचे राहुल दादा समाजभूषण तक्षशिला नगरचे आमचे सर्वांना समजून घेणारे, त्यांनी आदेश केला तर नानांबद्दल मी 100% दोन शब्द मनापासून बोलेन. मी 2005 मध्ये इथे वास्तव्यात आलो. भारतीय थलसेनेमध्ये मी कार्यरत होतो आणि नवीन एरिया, त्यावेळेस इथे एवढं डेव्हलपमेंट देखील नव्हतं. माऊ दिदी आणि मोंटी हे खूप लहान होते. ते माझ्या परिवारात म्हणजे माझ्या परिवाराचा हिस्सा म्हणून माझ्या मिसेस सोबत राहायचे. आणि 6-6 महिन्यानंतर मी सुट्टीवर आल्यावर कुठली आडी अडचण नाही, भांडण नाही. आणि नानासाहेबांनी आणि चित्राताईंनी एक लहान भाऊ म्हणून, एक लहान भाऊजाई म्हणून आमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. आणि निश्चित रूपी जिथे कुठे संकट आला असेल, संकट मोचन म्हणून माझ्या परिवारामागे उभे राहिलेत. म्हणून नानांना, ताईंना मी सर्वांच्या साक्षीने मंचावर शतशत नमन करतो. आज नानासाहेब 33 वर्षे सेवा संपन्न करून जरी रिटायर्ड झाले, फक्त ते शासनात रिटायर्ड झाले. आता नानांच्या जिम्मेदाऱ्या वाढतील, कारण नानांना माहिती आहे ड्युटीवर असल्यावर नातं गोतं, समाज बांधव, समाजकारणात सांगता येते की मी ड्युटीवर असल्यामुळे मला येता आलं नाही. पण माणूस रिटायर्ड झाल्यानंतर 100% समाजाच्या कामासाठी असेल, सामाजिक कामासाठी असेल, टाइम द्यावा लागतो. तर निश्चित रूपी नानांचा जर विषय घेतला, अगदी निष्ठावंत व्यक्तिमत्व, कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे खैरे नाना. आज खैरे नाना माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद या संस्थेमध्ये 33 वर्षे अगदी निपुणतेने नोकरी करतात. आज शासकीय कार्यकालमध्ये तुम्ही बघा, IAS IPS मोठे मोठे अधिकारी कार्यकालमध्ये असताना त्यांच्या नावावर कुठला तरी शितोडा उडतो, भ्रष्टाचारीचा शितोडा उडतो. आणि जे लाल बत्तीच्या गाडीत फिरतात आणि जो शेतकरी त्यांच्याजवळ कुठली तरी समस्या घेऊन जातो त्याच्याकडे 500 रुपयाची अपेक्षा ठेवतात. तर असे प्रसंग आहेत, होते आणि ते चालत आहेत. नानांनी अगदी निष्ठावंत होऊन नोकरी केलेली आहे. मी त्यांच्या कार्याला माझ्या सैनिक परिवाराच्या वतीने, त्रिदल सेनेच्या वतीने सलाम करतो. मला हा दृष्टांत सांगायचं कारण म्हणजे नानांच्या 33 वर्ष या नोकरीच्या संदर्भात कुठलाही डाग नाही, कुठली ओरड नाही, कुठली कंप्लेंट नाही. त्यामुळे नानासाहेब नोकरी केली आणि ती तुम्ही निपुणतेने पार पाडली. निश्चित रूपी तुम्ही गुरुजन आहात. पुढे देखील तुमच्या माध्यमातून हे तक्षशिला नगरचे जे नवीन मुलं असतील ते घडावेत, तुमचं गुरु गायडन्स त्यांना लाभावं. निश्चित रूपी ही अपेक्षा मी बाळगतो. तुम्ही मला सांगा, प्रत्येक कुटुंबामध्ये 2 लहान बाळं असतात. आई आणि वडील त्यांना संध्याकाळपर्यंत कीर होतात. कधी तो चॉकलेट मागतो, कधी पाणी मागतो, कधी जेवण मागतो. आज हे मान्यवर गुरुजन वर्ग आपल्या वर्गामध्ये 150 मुलं, 100 मुलांची बॅच सांभाळतात. आणि आपण एकदाच मुलाला शाळेत पाठवलं की हात वर करून मोकळे होऊन जातो. तर खरोखर गुरुजन पासूनच विद्या मिळते आणि तिथूनच माणूस घडतो. तर गुरु विना ज्ञान नाही. महापुरे येते तेथे झाडे वाती, पण लवाई वाचती, शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. तर निश्चित रूपी नानासाहेब तुमचं जे केलेलं अतुलनीय कार्य आहे ते तक्षशिला नगरवासियांसाठी अगदी गौरवास्पद असेल. आणि तुमच्यासारखे आदर्श गुरुजन वर्ग अजून देखील आहेत. नाही तर बऱ्याच ठिकाणी श्रीराम लागोचा केव्हा साने गुरुजी झाला आणि साने गुरुजीचा केव्हा पिंजरा तयार झाला हे तुम्हाला माहिती आहे. परिस्थिती आम्ही गावोगावी जिल्हा परिषदच्या शाळा कमकुवत होत चालल्या आहेत. जिल्हा परिषदेची शाळा आणि एसटी महामंडळाची एसटी हे गरिबाचं लेणं आहे. कुठलाही श्रीमंत आमदार, खासदार, मोठा उद्योगपती त्याचा मुलगा जिल्हा परिषद शाळेत पाठवत नाही आणि कुठलाही मोठा माणूस एसटीत बसत नाही. या 2 गोष्टी जिवंत राहिल्या पाहिजे.
कारण ते आपल्या हक्काचं आहे. निश्चित रूपी गरीबाला जर एक गावाहून दुसऱ्या गावाला जायचं असेल तर तो महामंडळाचा सारा घेतो आणि गरीबाचे मुलं जिल्हा परिषद शाळेला शिक्षण घेऊन आज फार मोठे झालेले आहेत. तर शासन प्रशासनाने याच्यावर निश्चित रूपी फोकस केला पाहिजे आणि गरीबाच्या मुलांना तिथून ज्ञानगंगा प्राप्ती होईल असं मी बोलतो. नानासाहेब 2005 पासून तुमच्या आश्रयाला तुमच्या जवळ मी राहायला आहे. नानासाहेबांनी चित्राताईंचे कधी आमची अशी शाब्दिक वाद शेजार धर्मवस तुमले मी माहिती पण कधी झाला नाही. नाना दिसले नानासाहेब जय भीम जय भीम, आबा जय भीम जय भीम. माझं लक्ष नसेल, नानांपेक्षा बी खूप लहान असेल तरी नानांनी कधी प्रोटोकॉल बाळगला नाही की मी यापेक्षा मोठा असेल. माझं लक्ष नसेल तर नानांनी स्वतःहून जय भीम केला असेल. तर निश्चित रूपी नाना तुमच्या कार्याला मी सलाम करतो. ताई साहेबांनाही वंदन करतो. एक इंडियन माता जर म्हटली तर तिथे 4 गुण संपन्न असतात. डोक्यावर पदर, पतीचा आदर, संसाराची कदर आणि तिलाच म्हणावं इंडियन मदर. म्हणून ह्या दोघांसाठी जोराने टाळ्या वाजल्या तर तुमचा निश्चित रूपी सर्वांचा संवाद त्यांच्यापर्यंत पोहोचला मी असं मानेल. आज मोठी देखील हॉटेल मॅनेजमेंटच्या चांगल्या जागेवर कार्यरत आहेत आणि माऊदीदी देखील एक चांगल्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करत आहे. पगारी कुटुंबात ती देखील एक चांगल्या ठिकाणी जॉब करत आहे. सर्वात मोठा प्रसंग माणसाचा असतो तो ड्युटीवर असेपर्यंत त्याच्या मुलांची सोय होणे, ते स्थानापन्न होणे. नानांचे दोघं मुलगा आणि मुलगी स्थानापन्न आहेत आणि नातवंड आहेत. याच्यापेक्षा मोठं स्वर्ग सुख काहीच नाही नाना. आणि भरपूर पैसा कमवला, अरबो रुपये कमवले, पण त्या परिवाराला अशा दिशाच नाही तर त्याला महत्व म्हणता येणार नाही. नानासाहेब तुम्ही तुमच्या कार्यकालमध्ये जशी शासनाची सेवा केली तशीच परिवाराची सेवा केली, समाजाची सेवा केली आणि शिक्षक सेनेत आताच खैरेदादांनी सांगितलं की तुम्ही, शिवाजी सरांनी सांगितलं की निष्ठावंत होऊन तुम्ही जिल्हा पातळीपर्यंत गेलात, पण तो इगो हाट तुमच्यामध्ये कधी आला नाही. तर नानासाहेब तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे. एक शिक्षक आहात, पुढील जीवन तुम्ही परिवारासोबत अगदी निरोगीमय आयुष्य जगावं आणि परिवाराला घेऊन आपण जसं जनता जनार्दन 4 धाम जाते तसं तुम्ही दीक्षाभूमी, चैत्यभूमी किंवा मग नेपाळ, लुंबनी किंवा मग बोधगया अशा ठिकाणी तुम्ही भेट दिली पाहिजे. आणि निश्चित रूपी आपलं पुढील उर्वरित आयुष्य या समाजाच्या जर कुठे कामी येत असेल तो आपण टाइम दिला पाहिजे. आमच्यासारखे कार्यकर्ते किंवा तक्षशिला नगरचे रहिवासी सदैव आपल्या सोबत, आपल्या कुटुंबासोबत सुख दुःखात सर्व असतील. आलेले सर्व माता भगिनी, तक्षशिला नगरचे मान्यवर, बाकी आधी आलेले मान्यवर यांचं मी आयोजकांच्या वतीने, सैनिक परिवाराच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो. व टाइमात टाइम काढून पावसाचं सकाळपासून वातावरण होतं तरी देखील आपण आलात. निश्चित रूपी खैरे परिवार, तक्षशिला नगर सोसायटी आपली तृणी राहील. माझे वेडे वाकडे 2 शब्द तुम्ही ऐकले ते का सैनिकाचे, एवढा वेळ शांततेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेवला. मी निश्चित रूपी आपला तृणी राहील. राहुल दादा तुम्ही मला बोलायची संधी दिली, मी देखील तुमचाही तृणी राहील. आणि माझे 2 शब्द थांबतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. धन्यवाद गरुड साहेब. गरुड साहेबांचं वक्तृत्वात थोडक्यात सांगायचं म्हटलं की आज आपण निरोप देत आहोत अशा एका सहकार्याला, ज्यांनी संस्थेला फक्त सेवा दिली नाही तर त्या सेवेला आत्मा दिला. ज्यांनी संस्थेला फक्त सेवा दिली नाही तर त्या सेवेला आत्मा दिला. काम करताना त्यांनी नाती जपली, माणुसकी जपली आणि प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचा भाग बनवलं. आज ते सेवानिवृत्त होत आहेत पण त्यांचा सहवास, त्यांचे विचार, त्यांचे स्मित हास्य आपल्या सदैव मनात जिवंत असेल. सेवा संपली नाही, स्वरूप बदललाय. कारण प्रेरणादायी माणसं कधीच निवृत्त होत नसतात. यानंतर मी आमंत्रित करतो आदरणीय राहुल दादांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.